नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई फिलिंग पोर्टलवरून जर का तुम्ही 10 मिनिटात पॅन कार्ड काढलेलं असेल आणि मित्रांनो ते ई पॅन कार्ड तुमच्या घरी पोस्टानं आलेलं नसेल आणि आता मित्रांनो तुम्हाला ते ई पॅन कार्ड पोस्टाने घरी मागवायचं आहे, तर कशाप्रकारे मागायचं याची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला incometax.gov.in या ई फिलिंग पोर्टलवरती यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर आपल्याला क्विक लिंक्स म्हणून भरपूर साऱ्या इथं ऑप्शन दिसत आहे खाली. याच्यामध्ये मित्रांनो आपण इथे पाहू शकता व्हेरीफाय युअर पॅन म्हणून एक ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. सर्वात अगोदर तुमचा इथं पॅन नंबर टाका. त्यानंतर पॅनवरचं जसं नाव असेल ते फुल नेम इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्याखाली तुम्हाला पॅनवरची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला या कॅलेंडरमधून इथं निवडून घ्यायची आहे आणि त्यासमोर तुम्हाला मोबाईल नंबरचे ऑप्शन येईल. तर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. याच्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. आलेलं OTP इंटर OTP या रकान्यात टाकायचं आहे आणि व्हॅलिडेट करायचं. व्हॅलिडेट केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता पॅन इज ॲक्टिव्ह अँड डिटेल्स ॲज पर पॅन. तुमचं पॅन सक्सेसफुली व्हेरीफाय झालेलं आहे मित्रांनो. आता तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी सर्वात अगोदर गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे. ब्राउझरमध्ये आल्याच्यानंतर इथं टाईप करायचं आहे तुम्हाला रिप्रिंट पॅन कार्ड. अशा प्रकारे टाईप केल्याच्यानंतर पहिलीची वेबसाईट येईल. याला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो. या पहिल्याच वेबसाईटला ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. तर सर्वात अगोदर तुमचा पॅन नंबर इथं टाकून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला एक आधार नंबर टाकायची ऑप्शन येईल. तर सर्वात अगोदर आधार नंबर टाका. त्यानंतर खाली तुम्हाला जी जन्मतारीख असेल डेट ऑफ बर्थ ती टाकायचं आहे. सर्वात अगोदर महिना निवडायचा आहे आणि त्यामागे तुम्हाला जन्माचं वर्ष निवडायचं आहे. खालचं जे ऑप्शन आहे तुम्हाला GSTचा ते ऑप्शनल आहे ते टाकायची गरज नाही. डायरेक्टली खाली यायचं आहे. या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे. टिक केल्याच्यानंतर खाली या. खाली आल्याच्यानंतर हा कॅप्चा दिसेल. कॅप्चा इथं टाकून सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पॅन कार्डची जी डिटेल्स असेल ती सर्व डिटेल्स तुम्हाला इथं दाखवले जाईल. ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर ॲड्रेस वगैरे संपूर्ण बरोबर असेल तर खाली तुम्हाला OTP कुठल्या माध्यमातून घ्यायचा आहे ते सिलेक्ट करा. ईमेलवरती किंवा मोबाईलवरती. तर अशा प्रकारे ज्याच्यावरती घ्यायचा त्याच्यावरती टिक करा. खाली एक बॉक्स दिसेल याच्यावरती टिक करा आणि जनरेट OTP वरती क्लिक करायचं. यानंतर एक OTP येईल. आलेला OTP इंटर OTP या रकान्यात टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर मोड ऑफ पेमेंट म्हणून एक ऑप्शन येईल. आता सर्वात अगोदर तुम्हाला इथं पेमेंटचा मोड निवडून घ्यायचा आहे. पेटीएमच्या माध्यमातून करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही बिल रजिस्टरून करू शकता. पेटीएमच्या माध्यमातून केलं मित्रांनो तर कुठल्याही ॲपद्वारे तुम्ही इथं पेमेंट करू शकता. एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला पेमेंट चार्ज इन्फॉर्मेशन इथं दाखवलं जाईल कशाप्रकारे ते करण्यात येत आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली टर्म अँड सर्व्हिसवरती तुम्हाला इथं बॉक्समध्ये टिक करायचं आणि प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं. यानंतर मित्रांनो तुम्हाला फी दाखवली जाईल. ट्रान्झॅक्शन ID दाखवले जाईल. आता पे कंपनीवरती तुम्हाला क्लिक करायचं. थोडा वेट करायचं आहे. वेट केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्कॅनर तुमच्यासमोर ओपन होईल. याच्यावर मित्रांनो तुम्ही कुठल्याही माध्यमातून फोनपे, गुगल पे, पेटीएम कुठल्याही स्कॅनरनं तुम्ही इथे पेमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो. पेमेंट केल्याच्यानंतर मित्रांनो थोडं इथं तुम्हाला थांबायचं आहे. कुठल्याही प्रकारचं बॅक जायचं नाही. यानंतर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे पेमेंट जे आहे ते सक्सेस झालेलं आहे. संपूर्ण तुम्हाला पेमेंटची माहिती इथं दाखवली जाईल. आता कंटिन्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं. आता तुम्हाला जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्टवरती तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या कॅम्प्युटरमध्ये अशा प्रकारे ही पेमेंट स्लिप येईल. ज्यामध्ये पाहू शकता युअर पेमेंट रिसिप्ट पॅन कार्ड सक्सेसफुली ॲक्सेप्ट झालेला आहे. तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबरसुद्धा दिलेला आहे. याला मित्रांनो डाउनलोड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हे डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ही पेमेंट स्लिप तुमच्यासमोर ओपन होईल. येणारे मित्रांनो 10 ते 15 दिवसात पोस्टाने तुमच्या घरी तुमचं पॅन कार्ड येऊन जाईल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.